कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. I'm sorry, लीला. अभि, माझ्या वचनासाठी, आईसाठी तू इतकं काय करतेस? स्वतःला त्रास करून घेते. एका शब्दानेही काही बोलत नाही कोणाला. पण मी एक दिलेल्या वचनापायी अडकून बसलोय. काही करू शकत नाही. पण आता बस बस झालं. आता मी अभि हे बघा, तुम्ही आणि आजी किती प्रेम करता माझ्यावर, किती काळजी घेता माझी, किती विश्वास आहे तुमचा माझ्यावर. हा सगळ्या समोर ना मला कसलाच काहीच त्रास वाटत नाही खरंच. अभि हे बघा, आता शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा आपण आजींकडे लक्ष द्यायला हवं. आपल्यासाठी आजी महत्वाच्या आहेत. आपल्याला त्यांची काळजी घ्यायची, त्यांना बरं करायचंय. आणि आता दुर्गा खूप रागात आहे, त्यामुळे आता तिच्या दुःखासमोर मला होणारा त्रास काहीच नाहीये. पण मला त्रास होतोय लीला. तुला त्रास झालेला मी सहन करू शकत नाही. आणि आपल्यात दुरावा जो झालाय ना, तो मी अजून सहन करू शकत नाही. मला त्रास होतो त्याचा. अभि, मला सुद्धा असं तुमच्यापासून लांब राहणं खूप कठीण जात आहे. यांचं किती प्रेम आहे नाही एकमेकांवर. सरोजिनीताई आजारी पडल्याचं निमित्त घडलं काय, आणि या दोघांना एकाच छताखाली भेटण्याचं निमित्त सापडलं. आता लीला इथे असली काय किंवा कुठेही असली काय, काही फरक पडत नाही. मला तर वाटतं जगाच्या पाठीवर हे दोघे कुठेही असले ना तरी यांच्यातलं प्रेम हे असंच राहील. आणि यांना असं एकत्र बघून मला एका गोष्टीची खात्री पटली की जगातली कुठलीही ताकद यांना एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. हो की नाही? 10 वाजले. तेजे यांना सांगा यांची घरी जायची वेळ झाली. आई, आई, आई,
आई तू आत आहेस? आई एजे आजी घरात कुठेच नाहीयेत. बाबा मी गार्डन मध्येही चेक केलं, तिथेही नाहीयेत आजी. इथेही नाहीयेत. एवढ्या सकाळ सकाळ कुठे गेल्या आजी? बघ ना. काय झालं? आजींचं काही कळलं का? नाही म्हणजे मी सकाळी त्यांना चहा द्यायला गेले तेव्हाही त्या रूम मध्ये नव्हत्या. मी त्यांना फोनही लावतोय, त्यांचा फोनही स्विच ऑफ आहे. काय झालं? असे बाहेर का उभे आहेत सगळे? आई घरात नाहीये लीला. खरी नाहीये म्हणजे तुम्ही बघितलं का सगळीकडे? लीला, अगं मी पूर्ण घर चेक केलंय, आजी कुठेच नाहीयेत. बरं मग तुम्ही फोन लावा ना. फोन लावला? सगळं केलंय, तिचा फोन अनरिचेबल आहे. मारुतीला फोन केला, त्याचा पण फोन लागत नाहीये. तिचं न सांगता जात नाही कुठे आणि तिला बरं नाहीये लीला. ठीक आहे ठीक आहे, एवढी काळजी करू नका. इथेच कुठेतरी गेल्या असतील. येतील त्या. बाबा मला भीती वाटते आजीला पुन्हा चक्कर वगैरे नसेल आली. नाही हे बघ, असा विचार नका करू. काही होणार नाही. आजी ठीक असतील, येतील त्या. सरू, तुला काही आठवतंय का? म्हणजे आजीने तुला काही इन्फॉर्म केलेलं का ती कुठे जाणार आहे वगैरे? नाही, असं तर काही आठवत नाहीये मला. दुर्गावहिनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही, मलाही काही सांगून नाही गेल्या. हो ना, आणि त्या घराबाहेर कधी पडल्या तेच कळलं नाही. जनरली त्या सांगून जातात किंवा आम्ही तरी त्यांना विचारतो. एजे आजी मंदिरात गेल्या असतील का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.